ही गोष्ट बऱ्याच जणांची असू शकते. एका मुलीची, एक मुलगी होती. मोठ्या हौशीनं तिच्या आईवडिलांनी तिला मोठं केलं, तिचं लग्न लावून दिलं. ती तिच्या संसारात बिझी झाली. तिचे आईवडील त्यांच्या ह्याच्यात बिझी झाले. सणवार येत गेले, दिवस होत गेले, निघत गेले. अशाच एका सणाच्या दिवशी, दसऱ्याचाच दिवस समजा, सगळ्यांचे फोन येऊन गेले, पण तिच्या माहेरच्यांचा फोन तिला काही आला नाही. मग दुपारपर्यंत आईचा, भावांचा, मामीचा, मामाचा, काकाचा, काकूचा, मावशीचा सगळ्यांचे फोन येऊन गेले. सगळ्यांशी बोलली ती, पण एक रुखरुख होती. वडिलांचा फोन काही आला नाही. संध्याकाळी आईशी बोलत असताना तिने सांगितलं, का गं आई, सगळ्यांचे फोन येऊन गेले, दादाचा फोन तर काही आलाच नाही. ती दादा म्हणायची. आई म्हणायची, अगं थांब, मी त्यांना लावायला सांगते, बोलून घेतो त्यांच्याशी. ती म्हटली, नाही, काय गरज आहे तुला सांगायची? त्यांना वाटलं तर ते लावतील. जाऊ दे, तू सांगू नको त्यांना, मी उद्या बघतेच. काय म्हटली ती तिला? मी उद्या बघतेच. दुसऱ्या दिवशी असं काही झालं की तिने तिच्या वडिलांना खरंच बघितलं, पण ते शेवटचं होतं. शेवटचं. पण ती त्यांना फक्त बघूच शकली, बोलू नाही शकली काहीच. आणि त्या दिवशीपासून तिने ठरवलं की ह्यानंतर उभ्या आयुष्यात कधीच कुणाशी आबोला धरायचा नाही. आणि ही गोष्ट माझी स्वतःची आहे, खरोखरची. आजपर्यंत मला रिग्रेट होतं की त्या दिवशी जर मी माझ्या वडिलांशी बोलले असते शेवटचं, तर ते शब्द निदान माझ्या कानात साठलेले असते. मी माझा इगो सोडला असता, आबोला सोडला असता, तर शेवटचे शब्द, शेवटची आठवण राहिली असते. त्यामुळे तुम्ही यातून असं घ्या की आपले जे माणसं असतात ना, कितीही भांडा त्यांच्याशी, पण आबोला मात्र धरू नका. काय माहिती त्यांच्याजवळ किती वेळ आहे, तुमच्याजवळ किती वेळ आहे. आबोला नको. कदाचित परत वेळ येईल, न येईल,